महत्वाची बातमी, हर्षवर्धन पाटलांच्या पक्षातील लोकच त्यांची झोप उडवत आहेत असं अहिर म्हणतायत। ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांनी हर्षवर्धन पाटलांना हा टोला लगावला। भाजपात गेल्याने शांत झोप लागत होती असं देखील सचिन अहिर म्हणाले। हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहिलंय की मला काही मतदारसंघात फिरत असताना किंवा पुण्यामध्ये काही ठिकाणी फिरत असताना आपल्याच मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांकडून काही धमक्या वगैरे येत आहेत। महायुतीमध्ये अशा प्रकारचं वातावरण आहे, याकडे कसं पाहताय? त्यांनी पत्र देखील मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना दिलं। या अगोदर ज्यांना चांगली झोप लागायची त्यांच्याच पक्षातले लोक त्यांची झोप उडवायला लागलेले आहेत। यातूनच हे स्पष्ट होतोय की हे काय सर्व चाललंय तसं काय सर्व अलवेल अशातलं नाही, तालमेल राहिलेला नाहीये। आणि ज्यांना तुम्ही पारंपरिक विरोध केलेला आहे तेच आज तुमच्या ओरावर येऊन बसलेले आहेत, तर स्वाभाविकच आहे की या गोष्टी त्यांना अभिप्रेत होणं भाग आहे। आणि मला याहीपेक्षा सर्वात जे चिंताजनक वाटते की त्यांनी सांगितलं की मी राजकारण सोडतोय, हे त्यांना ट्विटवरती सांगावं लागलं, म्हणजे तो संवाद राहिलेला नाहीये। आणि असे काही ज्येष्ठ मंत्र्यांनी, ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी जो अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत, सामाजिक स्तरावरती आणि मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम आणि कार्य आहे, असं असताना पण देखील आज त्यांना जर ही वेळ घ्यायची वेळ येते, याचा अर्थ असा आहे की असे असंख्य नेते आणि कार्यकर्ते ह्याच्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण झालेला आहे। मी तर त्यांचा कौतुक करीन की त्यांनी हे धाडस दाखवलं हे बोलायचं, आता हल्ली तर धाडस दाखवणं पण कठीण झालेलं आहे। इंदापूर विधानसभेमधलं त्यांचं मोठं नाव आहे आणि त्याच लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार उभे राहण्याचे संकेत आहेत आणि अशा वेळी त्यांचं पत्र कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण होऊ शकतो या पत्रामध्ये? स्वाभाविकच आहे, कारण त्यांनी त्यांची जी भावना आहे हे पक्षश्रेष्ठींकडे मांडण्यापेक्षा सर्व मतदारांमध्ये मांडलेली आहेत, तर हा चिंतेचा बाब आहेत आणि लोकांना याच्याबद्दलचा विचार करावा लागेल। कॅमेरामॅन दिनेश दिवेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नवी मुंबई।